निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसी योग मुद्रा। नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बामजला सुभद्रा। श्रीराम समर्थ जयाचा जनी जन्म नामार्थ झाला। जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। श्रीराम जय जय राम। जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम 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 जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता महापुण्य राशी नमस्कार साष्टांग सद्गुरु ज्ञानेश्वराशी। कुंडली कवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। संत गोरबा काका महाराज की जय। श्री ब्रह्मचैतन्य गोविंदवले महाराज की जय। सब संतन की जय। स्वर्गीय सौभाग्यवती पुष्पाताई अण्णासाहेब जाधव यांच्या स्वर्गीय जाण्या कारणाने आपण आज ही गरुड पुराण कथा तिसरा दिवस श्रवण करत आहोत। तिसरा दिवस आहे आज गरुड पुराणाचा तिसरा दिवस आहे आणि त्यांना जाण्यासाठी चौथा दिवस आहे, पाचवा दिवस आहे। आपण त्या कारणाने गरुड पुराण कथा श्रवण करत आहोत। गरुड पुराण हे कोणी कोणाला विचारलं तर गरुडाने भगवान विष्णूंना विचारलेले प्रश्न विचारलेले आणि त्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे गरुड पुराण आहे। गरुड पुराण कथामध्ये आपण बघितलं की पापी लोकांना मिळणाऱ्या यातना कशा आहे अशा गरुडाने विचारले चतुर्भुज विष्णूंना की हा मनुष्य प्राणी मनुष्य देहात येऊन सुद्धा वाईट वागतो, मग ह्या पापी लोकांना यातना कशा असतात। नंतर ते यातना पण भगवान विष्णूंनी सांगितलंय। मग आता तो यम मार्ग कसा आहे ते पण सांगितलं की जाताना कसे काटे पेरलेले राहतात आणि तिथं गेल्यावर कसं 21 कुंडामध्ये नरकामध्ये फेकून देतात त्या पापी लोकांना आणि यमयातना कशा देतात, त्या शामली वृक्षाला उलट टांगून मारतात, त्यांच्या अंगावर वाळू फेकतात, तापलेली वाळू फेकतात, त्यांना तापलेल्या वाळूमध्ये पुरतात, त्यांचे मुडके छाटतात। ह्या पापी लोकांच्या यातना सांगितल्या आणि कोणत्या पापाची कोणती फळे हे आपण काल बघितलं। कोणतं पाप केलं म्हणजे तो मनुष्य त्या पापाने ओळखला जातो। जर कोणी ढोंगी साधू वागत असला, वरतून मस्तपैकी भगवे कपडे घालणार आणि आतमध्ये ढोंगीपणा करणार, जसं संसारिक लोक वागतात तसेच तो वागतो, मग अशांना कोणता जन्म मिळतो? बगड्याचा।
खालच्या याच्यात आहे ना. आणि जे जंगलाच्या संबंध जंगलाला आग लावून देतात त्यांना जन्मांध जन्म मिळतो. जे खोटी साक्ष देतात ते मुके होतात, जन्मताच मुके राहतात. आणि जे लोकांचा विश्वासघात करतात त्यांना 84 लक्ष किड्यांमध्ये वळवळ, घाणीमध्ये वळवळ करावी लागते. आणि पापकर्म ओळखण्याची कारणं त्यांनी सांगितलेले की काही लोक कसे मांस विक्री करण्याचा धंदा करता, मग त्यांना भगंदर होतं. काही महिला आपल्या पुरुषांचा आदर नाही करत, त्या कशा बनतात, ढेकून बनतात, गोचिड बनतात. ही कार बघितली आपण. आणि पापी जीवाचा जन्म दुःखी कसा राहतो, 9 महिने तो कसा आईच्या पोटामध्ये अग्नीमध्ये शिजतो. भगवंताला म्हणतो, भगवंता मी ज्यावेळेस मनुष्य जन्म घेईल तेव्हा तुझं नामस्मरण करेल, तुला कधीच विसरणार नाही, पण मला तू याच्यातून वाचव. आणि जन्म झाला की म्हणतो मी केव्हा म्हणतो. कारण का, तू जेव्हा बाहेर येतो त्यावेळेस त्याला विष्णूंची माया लगेच त्याच्यावर झडप घेते आणि मग तो क्षणात विसरून जातो की आपण भगवंत आणि आपला काय संबंध आहे हेच तो विसरून जातो. आणि भगवंताच्या भक्तीला विसरतो आणि मायेच्याच मागे लागतो. आणि जीवनभर त्या मायेच्या मोहात राहून कर्म करतो. आणि शेवटी मेल्यानंतर आपणच एकट्याचा, तो मेल्यानंतर त्या आपण जीवनभर जे कर्म केलं त्याचाच एकटाचा तो भागीदार होतो आणि त्याची कर्माची फळं तोच भोगतो. आता पुढील अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की प्रभुवानाचे केलेले प्रेत संस्कार कसे, हे या पुढील अध्यायामध्ये गरुडाने विचारलेले विष्णूंना. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. जगामध्ये एकमेव सत्य म्हणजे राम नाम आहे, बाकी काहीच नाही. एकमेव सत्य म्हणजे राम. आपण पूर्वी बघा सकाळी सकाळी उठल्यावर राम राम म्हणायचे. आता अलीकडं गुड मॉर्निंग, गुड नाईट असं आलं. पण पहिले राम राम म्हणायचे. कोणी भेटलं तरी एकमेकाला राम राम म्हणायचे. आणि आपले स्वर्गीय ते महात्मा गांधी ते सुद्धा आत्मा शेवटचा सोडला त्यांनी तर हे रामच म्हणाले. म्हणजे राम नामाला खूप महत्व आहे. कारण नाम ज्यावेळेस वाल्मिक ऋषी यांनी ज्यावेळेस रामायण लिहिलं त्यावेळेस राम होते का? नव्हते. त्यांनी आधी रामायण लिहिलं, अगोदर नाम आलं आणि नंतर भगवंताला त्या रामायणाच्या प्रत्येक शब्दानुसार वागावं लागलं, आचरण करावं लागलं. म्हणून जीवनामध्ये आधी आचरण खूप महत्वाचं आहे. तुमचं वागणं खूप महत्वाचं आहे. वागणं नीट असलं तरच विचार चांगले येतील आणि विचार चांगले असेल तरच तुमच्या मुखातून चांगले उच्चार होतील, नाहीतर नाही. म्हणजे नाम अगोदर होतं. आणि जेव्हा रामराया रामायण झाल्यानंतर गेले शरीरामध्ये, त्यांनी जलसमाधी घेतली, तरी पण आज सुद्धा त्यांचं राम नाम आहे. म्हणून राम नाम सत्य. जो राम नाम घेतो सदैव त्रिकाळ क्षणोक्षणी त्याचं मुख सदैव शुद्ध असतं. राम नाम घ्यायला आंघोळ केलेलीच पाहिजे, काही केलेला म्हणजे स्वच्छ पाहिजे असं काही नाही. तुम्ही जी अवस्था तुम्हाला चांगली वाटते त्या अवस्थेत तुम्ही नाम घ्यायचं, फक्त नामाला सोडायचं नाही. कारण नाम खूप महत्वाचं आहे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, फोडी पाषाणाला पाना, नाम तुझे रे
नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. त्याच नामाच्या पाषाणांनी त्याच्यावर सेतू बांधून ते लंकेमध्ये गेले. भगवंताचं नाव त्याच्यापेक्षा त्याच्या नामाचा महिमा जास्त आहे, म्हणून राम नाम सत्य. ह्या राम नाम ज्यावेळेस अंतविधी अंतयात्रा चालती, भगवान महादेवांना जर कधी राम नामाचा गजर ऐकू आला तर तिथून ते सुटता तर त्या अंतयात्रेपर्यंत येतात आणि तिथून नाचत नाचत त्या स्मशानभूमीत जातात आणि जोपर्यंत ती चिता पेटलेली असती तोपर्यंत ते राम नामाने धुंद असतात आणि ज्यावेळेस ती चिता शांत होती त्यावेळेस त्या चितेचं भस्म घेऊन त्या अंगावर लावतात. म्हणजे राम नाम किती महत्वाचं आहे. राम नाव त्या महादेवाला अत्यंत प्रिय आहे, म्हणून राम हा मुखात आलाच पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. आता ही कथा कुठं चालू आहे? नैमिषारण्यात चालू आहे. शौनक ऋषी सूतजींना विचारताय की गरुड पिंपळाच्या पानाप्रमाणे लटलट कापू लागलेला आहे. ऋषी म्हणतात कारण का त्यांनी इतके बघितले यातना, पापी लोकांना किती यातना आहे. तो थरथर कापायला लागलाय. तो पशु असून सुद्धा एवढा थरथर कापतोय, मग माणसाने गरुड पुराण ऐकल्यावर नीट तर वागायलाच पाहिजे ना. मग माणसांच्या माहिती करता म्हणून ते पुन्हा विचारले, हे भगवंता, जर समजून उमजून अगर चुकून माकून जर पापे हातून घडली तर मग यम यातना भोगाव्या लागू नयेत यासाठी कोणता उपाय करायचा? चुकून माकून काही गोष्टी घडतातच आपल्याकडून, घडता की नाही? मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे असला तर तू मला सांग म्हणे, जो करून तो मनुष्याला कळेल. संसार समुद्रात पोहणाऱ्या चंचल चित्ताच्या आणि बुद्धिहीन आणि विषयाधीन जीवात्म्याच्या उद्धारासाठी हे भगवंता, हे माधवा तू सांग. तेव्हा भगवंत म्हणाले, गरुडा, खरोखर तू मानवाच्या हिताचा उत्तम प्रश्न केलाय. बघ, तू पक्षी आहे तरी तुला किती ज्ञान आहे म्हणे. तू मानवाचा विचार करून हा प्रश्न विचारलाय की चुकून माकून जर एखादं कर्म घडलं तर त्याच्यासाठी काय उपाय आहे भगवंता सांग. तेव्हा मी अगोदर तुला सांगितले की पापी असून निपुत्रिक माणसाच्या होणारी अधोगती कशी असते. जो निपुत्रिक असतो त्याला पुत्र फळ झालेलं नाहीये, त्याची अवस्था कशी. पण जो पुत्रवान आहे, धार्मिक आहे आणि माणसाला कधीही, अशा माणसाला कधी पण अधोगतीला जावे लागत नाही. जर काही पूर्वकर्माच्या प्रभावाने जर पुत्र होत नसेल तर दैवी उपायाची मदत घेऊन पुत्र प्राप्त करावा. पुत्र प्राप्त जर नाही झाला तर त्याला उत्तम गती मिळत नाही. बुद्धिमान मनुष्याने त्याच्यासाठी हरिवंश पुराणाचा सप्ताह करावा. जर त्याला पुत्र होत नसेल तर हरिवंश पुराणाचा सप्ताह करायचा आहे, शतचंडी हवन करायचंय आणि भक्तीने शिवाची उपासना करायची. धूम नावाच्या नरकापासून वाचवतो म्हणून त्याला पुत्र असे नाव विधात्याने दिलेले. कारण पूम नावाचं नरक आहे. जर पुत्र असला तर त्या नरकामध्ये जायची वेळ येत नाही, म्हणून पुत्र घरामध्ये पाहिजे. धार्मिक असा एक पुत्र सर्व वंशाला उद्धारून घेतो. वेद सांगतात की जर एक पुत्र घरामध्ये जर धार्मिक जन्माला आला तो पिढ्यानपिढ्या उद्धारून नेतो. वेद असे सांगतात की पुत्रामुळे तिन्ही लोक जिंकता येतात. पुत्राचे श्रेष्ठ महात्म्य सर्वत्र वर्णन केले आहे. पुत्र मुख पाहून मनुष्याच्या पित्राच्या ऋणातून मुक्त होतो. नुसतं पुत्राचं मुख पाहिलं तरी पित्रांच्या ऋणातून मुक्त होतो. मुलाच्या अर्थात नातवाच्या स्पर्शाने माणूस 3 ऋणातून मुक्त होतो. जर नातू पाहिला तर 3 ऋणातून मुक्त होतो. देव ऋण, पितृऋण आणि ऋषी ऋण, हे 3 ऋण आहे. नातवाचं तोंड पाहिलं तर झाले या 3 ऋणातून मुक्त. पुत्र, नातू आणि पंथी जर पाहिली
तर देवलोकाची प्राप्त होती. आणि बाह्य विवाह करून त्या स्त्रीपासून जन्मलेला जर पुत्र स्वर्ग प्राप्त करून देतो, परंतु विवाह बाह्य संबंधातून जन्मलेला पुत्र किंवा आगर मानलेला पुत्र असला तर नरक प्राप्ती होती. कोणा मानलेला पुत्र सुद्धा नरक प्राप्ती करून देतो. आणि दुसऱ्या स्त्रीपासून जर मुलगा झाला धर्मबाह्य ठेवून, तर तो सुद्धा तुम्हाला नरक प्राप्त करून देतो. असे जाणून हे पक्षीश्रेष्ठ गरुडा कधीही नीच कुलीन कन्या हिच्याशी विवाह करू नये. गरुडा सवर्ण स्त्री व पुरुषांच्यापासून जन्मलेल्या पुत्रांनी केलेल्या श्राद्धदानामुळे पितृलोक स्वर्गी लोकी जातात. म्हणजे जाती धर्माचे जर केले तर त्यांच्यापासून जर मुलगा झाला तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त करून देतो. अरे, परक्या व्यक्तींनी केलेल्या श्राद्धामुळे एक प्रेतात्मा स्वर्गात गेला. त्याला पुत्र नव्हता, कोणी नव्हतं. असा एक आत्मा त्याचं श्राद्ध दुसऱ्या व्यक्तीने केलं म्हणून तो स्वर्गात गेला. मग औरस पुत्राने केलेल्या श्राद्ध वगैरे स्वर्ग प्राप्त करून देतो. हे काय सांगायला काय वेगळं आहे का? ही घटना फार जुनी आहे रे, परंतु तिच्यावर उत्तर क्रियेचे दानविधीचे महत्त्व किती श्रेष्ठ आहे ते कळेल. नुसता पुत्र मानून नाही चालणार, तर तुम्ही दान विधी सुद्धा केले पाहिजे. गरुडा पूर्वी त्रैलोकात प्रभुवाहन नावाचा राजा होता. कोणत्या नावाचा? प्रभुवाहन नावाचा एक राजा होता पूर्वी. त्याची राजधानी महोदयपूर नावाची असून तो महापराक्रमी आणि धार्मिक वृत्तीचा राजा होता. तो वैभव संपन्न होता, दानशूर होता, यज्ञ करायचा, ब्राह्मण भक्त होता, सत्पुरुषाची सेवा करणारा, सदाचारी, चारित्र्यवान व दयाळू होता. तो क्षत्रिय धर्म पाळून प्रजेचे पालन स्वतः पुत्रप्रमाणे करायचा. पण गुन्हेगारांना तो शिक्षा पण करायचा. स्वतः धर्माचं पालन करायचा, पण तो गुन्हेगारांना काय करायचा? शिक्षा पण द्यायचा म्हणे. तर मग एकदा काय झालं, हा महाभाऊ सैनिकांसह शिकार करावी म्हणून एका वृक्षांनी भरलेल्या निबिड अरण्यात गेला. शिकार करायला एका अरण्यात गेलाय हा राजा. अनेक पक्ष्यांचा किलबिलाट चाललेला असून पुष्कळ जनावरे फिरत होते तिथं. अचानक राजाची दृष्टी एका दूरवरच्या काळविटावर गेली. अचानक राजाची दृष्टी कसा, तो शिकारीला गेला आणि शिकारीला गेल्यानंतर तिथं अशी जनावर इकडे तिकडे फिरत होती. आणि अचानक राजाची दृष्टी एका काळविटावर गेलेली. तेव्हा राजाने एक तीक्ष्ण बाण त्याच्यावर मारला. त्याने जखमी होऊन काळवीट धावत रानात दिसेनासा झाला. त्यांनी बाण मारला आणि तो काळवीट काय अचानक दिसेनासा झाला. राजाने रक्ताच्या डागाच्या खुणावरून त्याचा पाठलाग केला त्या काळविटाचा. पण तो वाट चुकून दुसऱ्याच अरण्यात पोहोचला. तो काळवीट तर काही सापडला नाही, पण तो दुसऱ्या अरण्यात पोहोचला. तिथे त्या तहानेने आणि भुकेने घशाला कोरड पडली. थकल्याने राजाने काय केलं, एका तलावाजवळ गेला आणि घोड्यासह आंघोळ केली. तिथं त्याला काळवीट तर काही दिसला नाही. तलाव दिसला, तिथं पाणी पिला, आंघोळ केली. सरोवरातील निर्मळ पाणी पिलं त्यांनी आणि तो फ्रेश झालेला आहे, स्वच्छ झाला आणि पाण्याबाहेर आला. काळवीट तर काही दिसलं नाही. तळ्याजवळच एक भला थोरला असा डेरेदार वड होता. त्यावर पक्षी चिवचिवाट करत होते. तो वटवृक्ष त्या जंगलाचा ध्वज होता, सगळ्यात उंच होता त्या अरण्याचा. त्याच्या मुळाशी तो राजा पाठ टेकून बसला. तिथं त्याने समोर एक प्रेतात्मा उभा पाहिला. तहान भुकेने व्याकुळ, अस्ताव्यस्त केसाचा, मलिन, मळकट, बेड भाडाचा, जणू सापळा असा भयानक तो प्रेतात्मा तिने समोर पाहिला त्या वृक्षाखाली बसून. त्या विक्राळ प्रेताला पाहताच राजाला नवल वाटलं आणि तशा निर्मनुष्य अरण्यात राजाला पाहून ते प्रेत सुद्धा आश्चर्यचकित झालं की मी एकटा आणि हा पण एकटा आहे. मग गरुडा, विष्णू म्हणता, गरुडा, ते प्रेत उत्सुकता वाटल्यामुळे राजा समोर आले आणि त्याला विचारू लागले, हे राजा, तुझ्या भेटीमुळे माझी प्रेतवृत्ती नाहीशी झाली. तू नुसता भेटला तरी माझी प्रेतवृत्ती नाहीशी झाली. मला सद्गतीची आशा उत्पन्न झाली. मला
कधी सद्गती प्राप्त होईल. मी खरोखरच धन्य झालो आहे. त्यावर राजाने प्रश्न केला, हे काळ्या रंगाच्या भयानक प्रेता, असे अमंगल स्वरूप तुला कोणत्या कर्मापोटी प्राप्त झालं? तू तर राजा होता ना पहिली, मग का असं कोणतं वाईट कर्म केलं की ज्यामुळे तुला असं रूप प्राप्त झालं? तेव्हा त्यांनी सांगितलंय की पूर्वी तुम्ही कोण होता आणि काय झाले मला सगळं सांगा. तेव्हा तो प्रेत सांगू लागला, हे राजा, मी आरंभापासून सगळं सांगतो, ते नीट ऐकतो. तेव्हा त्यांनी सांगितलं, विदेशा नावाचं एक धनधान्याने समृद्ध नगर होतं. अनेक नगराचे नागरिक राहतात तिथं नवरत्न आहे, मंदिर आहे, धन्वंताच्या हवेल्यांची त्या नगरात शोभा दिसते. धर्माचे लोक तिथं राहता. माझे वास्तव्य त्या नगरात होतं. मी सुद्धा देवभक्तच होतो रे. तुम्ही लक्षात ठेवा की माझे नाव सुदैव आहे, तुम्ही विसरू नका म्हणे, माझं नाव सुदैव आहे. मी धर्माने कार्य करायचं, नेहमी पितरांचं ऋण सुद्धा फेडायचं, ब्राह्मणांना मी दान करायचो, दरिद्री लोकांना पुष्कळ वेळा अन्न द्यायचो. पण हे राजा, माझ्या दुर्दैवाने सत्कर्म निष्फळ झालं. मी सगळे चांगले कर्म केली पण निष्फळ झालं ते. आता असे होण्यामागचे कारण काय तुला सांगतो. मला संतती झालीच नाही, माझे कोणी बांधव नाहीत, मी कोणी जीवलग असा मित्र पण नव्हता की तो मी गेल्यानंतर माझी उत्तर क्रिया करल. माझी मरणानंतर उत्तर क्रिया केली असती तर मी आज असा झालो नसतो. मग राजा, ज्याची मृत्यू पश्चात 16 मासिके श्राद्धे होत नसतात त्यांची शेकडो वर्ष श्राद्धे केली तरी त्याचा प्रेतभाव कायम राहतो म्हणे. जर एखादा माणूस गेला तर त्याची प्रेतयात्रा केली, महिने जन्मने जेवणे घातले, वर्ष श्राद्ध केलं नाही आणि नंतर 10-15 वर्षांनी तुम्ही किती वर्ष श्राद्ध केले तर त्याचा काही उपयोग नाही. पहिल्या वर्षी करणंच महत्वाचं आहे. मग तेव्हा राजा, तू माझं उत्तर कार्य करून माझा उद्धार कर म्हणे. कारण राजा हा सर्व वर्णाच्या प्रजेचा बंधू असतो. राजाने प्रजेचं काही सगळं केल्याचा अधिकार आहे. तू राजा आहे, मी तुझ्या राज्यातला नसलो तरी चालेल, पण मी तुझी प्रजा आहे. तू माझी उत्तर क्रिया कर, तर त्या नात्यापोटी तू मला तार, मी तुला एक बहुमल मणी देतो म्हणे. मग ते त्याच्या गळ्यातला प्रेत युनीतून सुटका होईल. मग तो त्याच्या गळ्यातील मणी आहे तो त्याला देतो. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव. राधे 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 राधे. मग तो राजा तो मणी, राजाला तो मणी तो प्रेतात्मा देतोय की तू माझं उत्तर कार्य कर. हे वीरा, जर मला माझे भले करायचे असेल तर माझ्यासाठी एवढं कर, तुला जर वाटत असेल तर. कारण भूक ताण वगैरे दुःखामुळे ही प्रेतावस्था मला सहन होत नाही. भूक लागती पण खाता येत नाही, पाणी प्यायचं पण पिता येत नाही. ही प्रेतात्मा मला खूप त्रास देतोय. उत्तम चविष्ट फळे या वनात आहे पण मला खाता येत नाही. थंडगार पाणी येतं पण मला पिता येत नाही, स्पर्श सुद्धा करता येत नाही. इतकी माझी कळकळ होती. तेव्हा हे राजा, जर माझ्यासाठी नारायण बली नावाचा श्रेष्ठ विधी करून नंतर सर्व और्धदेही कृत्य वेद मंत्रासहित केली तर माझी प्रेतावस्थेतून निश्चित सुटका होईल. तेव्हा तू तपसाधना दान सर्वभूती दया, हे राजा तू माझ्यासाठी एवढं कर, नारायण नागबली विधी कर. सच्चास्त्राचे श्रवण, विष्णुपूजा, सत्पुरुषाचा सहवास या सर्वांचा परिणाम होऊन प्रेत युनी नष्ट होते असे माझ्या ऐकवीत आहे. मी जेव्हा ब्राह्मणांचं करायचो त्यावेळेस ब्राह्मण सांगायचे की प्रेतात्म्यांची जर सुटका करायची असेल तर तू नारायण नागबली विधी केला तर चालेल आणि मला हे माहिती आहे तू माझ्यासाठी हे कर.
त्यातील विष्णूंची पूजा कशी केली म्हणजे प्रेतत्व नष्ट होते ते पण तुला सांगतो. मी विष्णूंची पूजा कशी करायची ते पण तुला सांगतो म्हणे. न्याय मार्गाने मिळालेल्या पैशामधून 32 मासे एवढ्या सोन्यापासून एक नारायणांची मूर्ती बनव म्हणे. नारायणांना बली पण कर, पण स्वतःच्या कष्टाच्या पैशाने सोन्याची नारायणांची मूर्ती बनव म्हणे. तिला स्नान घाल, तीर्थ घाल, 2 पिवळी वस्त्र नेसव, अलंकार घाल, तिला सजव आणि पूजेला सुरुवात कर. मूर्तीच्या पूर्वेकडे श्रीधर, दक्षिण दिशेला मधुसूदन, पश्चिमेला वामन आणि उत्तरेला गदाधर देव, मधोमध ब्रह्मदेव आणि महेशांचे आव्हान करावे. षडोपचार विधीने प्रत्येकाचे वेगवेगळे स्वतंत्र पूजन करावे. नंतर प्रदक्षिणा करून हवन करावे. दही दूध तुपाने विश्वदेवासाठी तर्पण करावे. एवढे झाल्यानंतर यजमानाने पुन्हा स्नान करावे. एकाग्र मनाने नारायण मूर्तीच्या समोर विधीनुसार और्धेदेही क्रिया करावी. राग व लोभ सोडून शास्त्रानुसार सर्व श्राद्धे करावीत आणि रुचत स्वर्ग म्हणजे वळू दान करावा. त्यानंतर ब्राह्मणांना 13 पदाचे दान म्हणजे 13 अध्याय पहा करावे. शय्यादान करून प्रेत घटाचे दान करावे. म्हणजे जर नारायण नागबली विधी पण कर आणि विष्णू सेवा कशी करायची, विष्णू पूजा कशी करायची ते पण मला सांग म्हणे. तर ते प्रेतात्मेने सांगितलं. म्हणजे मला ह्या प्रेतात्मा आहे मी, तरी पण मला त्याचं ज्ञान आहे की ह्या प्रेत योनीतून कसं बाहेर सोडायचं याचा मार्ग मी तुला सांगतो, तू फक्त कर. कारण तू कोण आहे? राजा आहे. तूच माझी सुटका करू शकतो, नाहीतर कोणी करू शकणार नाही. त्यावर राजा विचारता झाला की सांग प्रेत घट कसा तयार करायचा म्हणे. मग श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद श्रीराम समर्थ. प्रेतमुक्ती करण्यासाठी हा विधी आहे. तेव्हा प्रेतात्मा सांगू लागला, महाराज तुम्ही हा उत्तम प्रश्न विचारला, आता तुम्ही ऐका, त्याचं वर्णन मी तुम्हाला करतो. प्रेतघट नावाचे हे दान सर्व प्रकारे अशुभांचा नाश करणार आहे. तिन्ही लोकात दुर्लभ व दुर्गती टाळणारे आहे. प्रथम सोने तापून त्याचा एक घट बनवायचा आहे. सोने तापवायचे आणि त्याचा घट बनवायचा. ब्रह्मा विष्णू महेश शिवा सहित सर्व लोकपालांचे आव्हान करून तो दुधाने आणि तुपाने भरायचा आहे. तो सोन्याचा घट दूध तुपाने भरायचा. मग भक्तिपूर्वक तो ब्राह्मणाला वंदन करून दान द्यायचं आहे. त्याला घट म्हणतात. सोन्याचा घट दूध पाण्याने भरून द्यायचा आहे. दूध तुपाने भरून द्यायचं आहे. अन्य शेकडो प्रकारची दाने तुम्ही किती केली, या घटाच्या मध्यभागी विष्णू, तळाशी ब्रह्मदेव आणि कंठामध्ये शंकर असता. म्हणून पूर्वेकडून ईशान्येपर्यंत 8 लोकपाल आहे. या सर्वांचे आवाहन करावे. जर ब्राह्मणाला दान द्यायचं असेल तर हे द्यायचं, सोन्याचा छोटा घट, त्याच्यात दूध आणि तूप भरून तो ब्राह्मणाला दान द्यायचं. म्हणजे बाकी काही दान नाही दिलं तरी चालतं, पण हे दान महत्त्वाचं आहे. नंतर सर्व उपचारांनी तो घडा पुजावा. नंतर तो त्यातील दूध तूप यासह दान द्यायचं आहे. असे दान इतर दानापेक्षा पण श्रेष्ठ आहे. मोठ्यात मोठे पाप सुद्धा नष्ट करतं हे दान. या कारणासाठी प्रेतत्व व प्रेतकळा निघून जाण्यासाठी हे दान श्रद्धापूर्वक करा. तेव्हा श्रीहरी म्हणाले, हे विनीता पुत्र गरुडा, असा त्या प्रेताचा व राजाचा संवाद चालला असताना राजाचे चतुरंग सैन्य राजाला शोधित तिथपर्यंत आले. कारण तो अरण्यात सापडला होता ना. ते एका झाडाखाली बसून प्रेत आणि यांच्या गप्पा चालू होत्या आणि त्या गप्पांमध्ये तिथं सैन्य येऊन पोचलेले. त्यांची चाहूल लागतात राजाच्या हाती महामणी त्या प्रेतात्मेने देऊन त्याची उद्धारासाठी त्यांनी विनंती केली आणि तो निघून गेला. प्रेत निघून गेला. नंतर राजा सुद्धा सेनेसह राजधानीत गेला. तिथे पोचल्यावर त्यांनी प्रेतासाठी क्रियाकर्म केले. यथासांग और्धदेही कृत्य जेव्हा पूर्ण झाली तेव्हा ते प्रेत त्या योनीतून मुक्त होऊन स्वर्गात गेले आणि जाताना राजाला अनेक आशीर्वाद देऊन गेला. परक्याने केलेल्या श्राद्धाने
जर प्रेत सद्गतीला जाऊ शकते तर आपल्या पुत्रांनीच केलेल्या श्राद्धाने पिता किंवा आईला कोणती गती प्राप्त होईल सांग. म्हणून वंशामध्ये पुत्र असणं महत्त्वाचं आहे. अशी ही पवित्र घटना जो सांगतो आणि जो ऐकतो ते दोघंही जरी पातके असले तरी प्रेत योनी चुकूनही जात नाही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम.